सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। लातूर जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या मार्गदर्शनात विविध प्रश्नांवर मंथन। शून्य आत्महत्या जिल्हा घडवण्यासाठी लातूरला पुढाकार घ्यावा लागेल, डॉक्टर नीलम गोरे। पाण्यात सांडपाणी मिसळते का याची चौकशी करा, महापालिकेला स्पष्ट निर्देश। विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यात प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली। या बैठकीचं आयोजन लातूर जिल्हा संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी यांच्या संयोजनातून करण्यात आले होते। जिल्ह्यातील महिला प्रश्न, पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, शेतकरी आत्महत्यासह विविध सामाजिक मुद्द्यांवर डॉक्टर गोरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले। बैठकीच्या प्रारंभी त्यांनी लातूर जिल्ह्यातील रुग्णसेवा सुधारण्यासाठी रुग्णालयातील आवश्यक असलेल्या जमिनींच्या तांत्रिक अडचणींवर लक्ष केंद्रित केले। या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नगरविकास विभाग व महापालिका आयुक्त यांच्या समवेत प्रयत्न सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली। पाणी पुरवठा व सांडपाणी प्रश्नांवर तातडीने कारवाईचे निर्देश। लातूर शहरातील काही भागांमध्ये येणाऱ्या पिवळसर पाण्याच्या समस्येवर चिंता व्यक्त करत उपसभापती यांनी पाण्यात सांडपाणी मिसळते का याची चौकशी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले। त्यांनी स्पष्ट सांगितले की पाणी शुद्ध करून देण्यात येईल असं आश्वासन दिलं गेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली का हे पाहणे, तपासणे महत्त्वाचं आहे। लातूर शहरातील वाहतूक कोंडी, विशेषतः एसटी बस स्टँड जवळील आणि काही महत्त्वाच्या चौकातील समस्येकडेही डॉक्टर गोरे यांनी लक्ष वेधले। या समस्येच्या निराकरणासाठी वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केले। शून्य आत्महत्या जिल्ह्यासाठी प्रयत्नशील। शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। लातूर जिल्हा शून्य आत्महत्याचा आदर्श निर्माण करू शकतो, यासाठी प्रयत्नांची गरज आहे असं त्यांनी सांगून प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नेतृत्व यांना त्यांनी दिशेने कार्यवाही करण्यासाठी प्रेरित केले। बैठकीदरम्यान पक्ष संघटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। प्रत्येक भागात महिला व पुरुष शाखा स्थापन करणे आणि उपविभागीय प्रमुखांना दर 15 दिवसांनी बैठक घेणे अनिवार्य असल्याचं डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केले। महिलांच्या सुरक्षेसह आणि सकारात्मकता वाढवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला। या बैठकीत डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते 23 महिलांचा पक्ष प्रवेशही संपन्न झाला। नव्याने पक्षात दाखल झालेल्या महिलांचं स्वागत करत त्यांनी महिला सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचं नमूद केले। ही बैठक शिवसेना उपविभागीय सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी शुभांगी नांदगावकर, गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख वर्षा मोरे, संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी, संगीता चव्हाण, प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेल बाळासाहेब किसवे, जिल्हा प्रमुख शिवाजी माने, सचिन दाणे, गोपाल माने, महिला जिल्हा प्रमुख कल्पना बावगे, उर्मिला भगत, अर्चना बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी इतरही मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी उदय नरे। तिथे त्या ठिकाणी कामाची काय कमी, तसं प्रत्येक ठिकाणी जिथे प्रश्न उभा राहतो तिथे न्यायाची हमी म्हणजे शिवसेना हवी, अशा प्रकारची घोषणा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। आणि त्यामुळे प्रत्येक गावातल्या लोकांकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे। तुमच्यापैकी अनेक जणांनी नवीन प्रवेश केलेले आहेत, नवीन काम सुरू केलेले आहे, आज सुद्धा काही जणांचे प्रवेश होत आहे। तर मला त्याच्या 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत की शिवसैनिकाला स्वतः आत्मविश्वास पाहिजे। पहिली गोष्ट की मी जे करतोय ते काम बरोबर आहे की नाही। आपण काही वेळेला असं वाटतं मांजराला की डोळे मिटून दूध पितोय, पण सगळ्या जगाला दिसत असतं की मांजर काय करतोय, म्हणून आपण मांजर